So welcome students. So in the last lecture we have completed the Bohr's atomic model of an atomic structure. की पाठीमागील लेक्चरला आपण बोहर्स ॲटॉमिक मॉडेल ॲटॉमिक स्ट्रक्चर मधलं जे की मोस्ट इम्पॉर्टंट अशा प्रकारचे जे मॉडेल आहे ते मॉडेल आपण कंप्लीट केलं होतं की या बोहर्स मॉडेलचा उपयोग केल्यानंतर आपण की एनर्जी ऑफ एन ऑर्बिट्स और एनर्जी ऑफ एन इलेक्ट्रॉन्स इन पर्टिक्युलर ऑर्बिट की ऑर्बिटची आपण एनर्जी त्या इलेक्ट्रॉनमध्ये त्या इलेक्ट्रॉनची एनर्जी आपण कॅल्क्युलेट करू शकतो. त्याच्यासाठी फॉर्म्युला आपण बघितला होता En or the energy of an orbit is equal to -13.6 divided by n square into z square. ओके, अशा प्रकारचा फॉर्म्युला घेतला होता की या फॉर्म्युल्यानुसार आपण त्या ऑर्बिटची एनर्जी लेवल की काउंट करू शकतो, मेजर करू शकतो. ओके, अशा प्रकारचा फॉर्म्युला. बट वी नो दॅट की आपण पिरियडिसिटी मध्ये बघितलं होतं की 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट इज इक्वल टू 1.602 into 10 raised to -19 जूल. की एक इलेक्ट्रॉन व्होल्ट आणि जूल याच्यामध्ये जे रिलेशन आहे ते रिलेशन आपण पिरियडिसिटी या चॅप्टर मध्ये बघितलं होतं. काय रिलेशन आहे? 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट इज इक्वल टू 1.602 into 10 raised to -19. मग आपल्याला जी एनर्जी ऑफ एन ऑर्बिट आहे ती इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये दिलेली होती की त्याचं कन्वर्जन आपल्याला जूल्स मध्ये करायचं आहे. आणि जूल्स मध्ये करत असताना या -13.6 ला जर आपण की ह्या नंबरना 1.602 10 raised to -19 याने जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला मिळणारी जी एनर्जी ऑफ एन ऑर्बिट आहे n इज इक्वल टू दी इलेक्ट्रॉन व्होल्टच्या ऐवजी जूल्स मध्ये मिळू शकते. आणि हे मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे? -21.72 into 10 raised to -19 जूल इतक्या प्रकारची एनर्जीसाठी आपण ते घेऊ शकतो. ओके, म्हणजे आपण इलेक्ट्रॉन व्होल्टच्या ऐवजी जर आपण जूल्स मध्ये एनर्जी घेतली तरी सुद्धा ती फॉर्म्युल्यामध्ये चेंज होऊ शकते. देयरफॉर दी फॉर्म्युला बिकम्स की त्याच्यामुळे फॉर्म्युला कशा प्रकारचा होईल की -21.72 into 10 raised to -19 divided by n square, it means the number of orbits, and into z square joules. अशा प्रकारे हा फॉर्म्युला रिइंट्रोड्यूस आपण करू शकतो. ओके, त्याचबरोबर आपण आणखी एक फॉर्म्युला बघितला होता which is useful for the determination of an radius of an orbit. की ऑर्बिटची रेडियस फाइंड आउट करत असताना आपण हा फॉर्म्युला वापरतो. काय मिळालं होतं? 0.529 divided by z into n square in angstrom unit. की रेडियस ऑफ एन ऑर्बिट या angstrom unit मध्ये आपण कॅल्क्युलेट करू शकतो. तर इतके फॉर्म्युले आपण काय केले होते की या लास्ट लेक्चर मध्ये बघितले होते की या फॉर्म्युल्याचा वापर करून आपल्याला जे काही महत्त्वाचे क्वेश्चन्स आहेत, जे न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स आहेत, ते न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचे. ओके, तर आपण हा प्रॉब्लेम करू. द इलेक्ट्रॉन्स ऑफ एन hydrogen atom and one He plus ion are present in the second orbits of the respective species. म्हणजे काय म्हटलेलं आहे त्या फर्स्ट सेंटेन्सचा अर्थ काय असणार बघा की हायड्रोजन एटम चा एक इलेक्ट्रॉन आणि He plus ion चा एक इलेक्ट्रॉन हे सेकंड ऑर्बिट्स मध्ये प्रेझेंट आहे. कोणत्या ऑर्बिट मध्ये प्रेझेंट आहे? सेकंड ऑर्बिट. बोथ द इलेक्ट्रॉन्स आर जम्प टू द ग्राउंड स्टेट. आणि दोन्हीच्या दोन्ही इलेक्ट्रॉन्स हे ग्राउंड स्टेट मध्ये जंप होणार आहे. म्हणजे काय म्हणू शकतो? the electrons will be jump from second orbit to first orbit. इलेक्ट्रॉन हे सेकंड ऑर्बिटला आहे, हायर लेवलला आहे, त्याच्यामध्ये कुठे यायला लागले? लोअर लेवलला म्हणजे ग्राउंड स्टेटला आले. म्हणजे आपला जो आहे इलेक्ट्रॉन हा एनर्जी इमिट करणार आहे. काय करणार आहे? इमिशन ऑफ रेडिएशन. कारण का तो ऑलरेडी सेकंड ऑर्बिट मध्ये आहे आणि सेकंड ऑर्बिटचं कन्वर्जन तो फर्स्ट ऑर्बिट मध्ये येत असताना तो स्वतःकडची एनर्जी तो रिलीज करणारा इमिशन ऑफ एनर्जी करणारा. ओके, आणि याच्यामुळेच काय म्हटलेलं आहे की कॅल्क्युलेट द रेशिओ ऑफ वेवलेंथ ऑफ इमिटेड रेडिएशन. ने आपल्याला जी रेडिएशन इमिट झालेली आहे ते रेडिएशनचं आपल्याला वेवलेंथ कॅल्क्युलेट करायचं आहे. काय कॅल्क्युलेट करायचे? वेवलेंथ. आणि आपल्याला माहिती असलं पाहिजे दी एनर्जी जे सुरुवातीला आपण एनर्जी आपल्याला फाइंड आउट करायला पाहिजे की त्या एनर्जी लेवलमधला डिफरन्स फाइंड आउट करायला पाहिजे. आणि एनर्जी लेवलचा डिफरन्स आणि वेवलेंथ याच्यामधल्या रिलेशनवरून म्हणजे एनर्जी लेवलमधला डिफरन्स म्हणजे डेली आला तो डेली आणखी वेवलेंथ लॅम्बडा याच्या रिलेशनवरून आपल्याला की वेवलेंथ जी इमिटेड रेडिएशनची फाइंड आउट करायला पाहिजे. म्हणजे सुरुवातीला काय करत जाऊ आपण की जो हायड्रोजन ॲटमची आणि He plus आयनची जी ऑर्बिट्स आहेत सेकंड ऑर्बिटची एनर्जी त्याचबरोबर फर्स्ट ऑर्बिटची एनर्जी जशी हायड्रोजन ॲटमची कॅल्क्युलेट करायला पाहिजे सेपरेटली त्यानुसारच आपल्याला He plus आयनची सुद्धा सेकंड ऑर्बिटची एनर्जी प्लस सेकंड ऑर्बिटची त्याचबरोबर फर्स्ट ऑर्बिटची एनर्जी या एनर्जी कॅल्क्युलेट करायला पाहिजे. आणि या दोन्ही मधला डिफरन्स म्हणजे तो चेंज इन एनर्जी असणार आहे. ओके, तर आपण स्टार्ट करूया की एनर्जी ऑफ एन ऑर्बिट साठी
ठिकाणी दिलेला आहे हा फॉर्म्युला आपण काय करू की हा प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी आपण तो वापरू ओके तर काय होणार आहे एनर्जी ऑफ एन इलेक्ट्रॉन द एनर्जी ऑफ एन इलेक्ट्रॉन द एनर्जी ऑफ एन इलेक्ट्रॉन of second orbit energy of an electron of second orbit in hydrogen atom कशा सुरुवातीला घेतली की हायड्रोजन एटमचा जो सेकंड ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन आहे त्याची एनर्जीला आपण सुरुवातीला कॅल्क्युलेट करू फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला जी En मग En च्या ऐवजी मी डायरेक्ट लिहितो n म्हणजे ऑर्बिट्स नंबर ऑफ ऑर्बिट्स कुठला आहे सेकंड ऑर्बिट आहे E2 फॉर्म्युला मध्ये काय आहे -21.72 into 10 raised to -19 divided by आता या ठिकाणचा n स्क्वेअर आणि z स्क्वेअर आता n स्क्वेअर म्हणजे काय ऑर्बिटचा नंबर इथे किती येणार आहे सेकंड ऑर्बिट आहे म्हणजे काय होईल इथे 2 स्क्वेअर असेल इनटू z स्क्वेअर आता z स्क्वेअर किती येणार आहे z म्हणजे एटॉमिक नंबर ऑफ हायड्रोजन ओके मग हायड्रोजनचा एटॉमिक नंबर 1 असेल म्हणजे z ची व्हॅल्यू 1 मिळाली therefore it is a 1 square अशा प्रकारचा फॉर्म्युला मिळणार आणि याला आपण सॉल्व करू सॉल्व केल्यानंतर काय लक्षात येईल 2 स्क्वेअर मीन्स 4 म्हणजे -21.72 into 10 raised to -19 जर आपण 4 ने डिवाइड केला असेल तर आपल्याला व्हॅल्यू किती मिळणार आहे मायनस साइन ऍज इट इज राइट एंड दिस इज 20 पॉइंट डिवाइड बाय जर 5 केला असेल तर अप्रॉक्सिमेटली त्याचा आन्सर किती येणार आहे की -5.43 into 10 raised to -19 जूल ही जी एनर्जी आहे ही एनर्जी आपल्याला की एनर्जी ऑफ एन इलेक्ट्रॉन ऑफ द सेकंड ऑर्बिट्स ऑफ हायड्रोजन एटम की हायड्रोजन एटम मधला जो सेकंड ऑर्बिट मधला जो इलेक्ट्रॉन असेल त्याची ती एनर्जी मिळाली आपल्याला ओके याच्यावर आपण काय करू आणखी एक उदाहरण म्हणजे की एनर्जी ऑफ एन सेकंड ऑर्बिट मधला इलेक्ट्रॉनची एनर्जी कॅल्क्युलेट केली की याच्यानंतर आपल्याला की हायड्रोजन एटम मधला फर्स्ट ऑर्बिट मधला इलेक्ट्रॉन कॅल्क्युलेट करायला पाहिजे कारण का इलेक्ट्रॉन will jump from second orbit to first orbit इलेक्ट्रॉन हा नेहमी सेकंड ऑर्बिट कडून फर्स्ट ऑर्बिट मध्ये जंप व्हायला लागलेला आहे त्याच्यामुळे काय होणार आहे की सेकंड ऑर्बिट मध्ये जी एनर्जी होती ती आपण बघितली आणि फर्स्ट ऑर्बिट मध्ये म्हणजे तो लोअर एनर्जी आल्यानंतर ती एनर्जी आपण कॅल्क्युलेट करणार आहे यासाठी फॉर्म्युला काय द्यायला पाहिजे द एनर्जी ऑफ एन इलेक्ट्रॉन द एनर्जी ऑफ एन इलेक्ट्रॉन ऑफ फर्स्ट ऑर्बिट the energy of an electron of an first orbit in hydrogen atom in काय घेऊया आपण हायड्रोजन एटम आता फर्स्ट ऑर्बिट म्हटलं काय किंवा ग्राउंड स्टेट म्हटलं काय दोन्ही अर्थ काय असेल सेमच असेल कारण प्रॉब्लेम मध्ये दिले असताना both the electrons are jump to the ground state असं म्हटलेलं आहे ग्राउंड स्टेट म्हटल्यानंतर तो सेकंड ऑर्बिट मधला इलेक्ट्रॉन तो फर्स्ट ऑर्बिट मध्ये म्हणजे तो ग्राउंड स्टेट मध्ये तो ऑक्युपाय होणार ओके तर या ग्राउंड स्टेट मध्ये ऑर्बिटची आपण एनर्जी फाइंड आउट करू कशा प्रकारे मिळणार बघा सो दिस इज द फॉर्म्युला ओके सो देयरफॉर En is equal to -21.72 into 10 raised to -19 divided by आता या ठिकाणचा फर्स्ट ऑर्बिट आहे म्हणजे आपल्याला n च्या ऐवजी काय घ्यायला पाहिजे e1 असं कन्सिडर करायला पाहिजे n स्क्वेअर फॉर्म्युला मध्ये होता n स्क्वेअर म्हणजे n is equal to 1 आहे म्हणजे या ठिकाणी काय 1 स्क्वेअर and into z square is the atomic number z is the atomic number of hydrogen and this is equal to 1 म्हणजे या ठिकाणी सुद्धा काय येणार आहे 1 स्क्वेअर असेल आणि हे कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला काय मिळेल e1 is equal to 1 स्क्वेअर कॅन्सल होईल म्हणजे काय होणार आहे -21.72 into 10 raised to -19 जूल ओके तर ही एनर्जी आपल्याला एनर्जी ऑफ एन इलेक्ट्रॉन ऑफ द फर्स्ट ऑर्बिट इन हायड्रोजन एटम इतकी एनर्जी मिळाली आता फर्स्ट ऑर्बिट सेकंड ऑर्बिट मध्ये सुद्धा एनर्जी आपण काउंट केली फर्स्ट ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉनची हायड्रोजन एटमची ती सुद्धा एनर्जी आपण कॅल्क्युलेट केली आणि याच्यावरून आपण चेंज इन एनर्जी दैट मीन्स del E फॉर हायड्रोजन एटम की हायड्रोजन एटम मधला इलेक्ट्रॉन सेकंड ऑर्बिट मधून फर्स्ट ऑर्बिट मध्ये जंप झाल्यानंतर की ज्या ठिकाणी जितकी एनर्जी चेंज होणार आहे तो एनर्जी चेंज आपण कॅल्क्युलेट करू कशा प्रकारे कॅल्क्युलेट करणार आहे इलेक्ट्रॉन हा सेकंडला होता तो कुठे आलेला आहे फर्स्ट मध्ये आला म्हणजे
म्हणजे त्याची लास्ट जी पोझिशन आहे ती फर्स्ट ऑर्बिट मध्ये असणार. म्हणजे फर्स्ट ऑर्बिटच्या एनर्जी मधून आपल्याला सेकंड ऑर्बिटची एनर्जी काय करायला पाहिजे, मायनस करायला पाहिजे. त्यामुळे काय होईल, फर्स्ट ऑर्बिटची एनर्जी आहे मायनस 21.72 into 10 raised to minus 19 मायनस ओके इंटू ब्रॅकेट मध्ये आणखी इंटू सुद्धा मायनस मध्ये झालेला आहे, तो किती येणार आहे, इट इज अबाउट मायनस 5.43 into 10 raised to minus 19. अशा प्रकारे आपल्याला काय मिळते, ही व्हॅल्यू मिळते. ओके, हे सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला डेल एच हा मायनस मायनस आहे. ओके, हा मायनस मायनस असल्यामुळे त्याचं कन्वर्जन प्लस मध्ये होईल, म्हणजे मायनस 21.72 into 10 raised to minus 19 आणि हे काय होणार आहे प्लस 5.43 into 10 raised to minus 19. आणि हे ज्यावेळी आपण कॅल्क्युलेट करू त्यावेळी आपल्याला इक्वेशन काय मिळणार आहे, इट इज मायनस 16 पॉइंट, याची जर व्हॅल्यू जर तुम्ही काउंट केली असेल तर किती मिळते, इट इज अबाउट मायनस 16.29 into 10 raised to minus 19 joule. So this is the change in energy or ΔEH for this hydrogen atom. आणि हा कशासाठी मिळाला, ΔEH for hydrogen atom साठी मिळाला. ओके, सो दिस इज द ΔEH. तर आपण या ठिकाणी जो कॅल्क्युलेट केला तो ΔEH. तर अशाच पद्धतीने आपल्याला कशाला कॅल्क्युलेट करायला पाहिजे की सेकंड ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉनचा He प्लस आयनचा एनर्जी कॅल्क्युलेट करायला पाहिजे. त्यानुसार He प्लस आयन मधलाच फर्स्ट इलेक्ट्रॉनची एनर्जी कॅल्क्युलेट करायला पाहिजे. ती प्रोसेस आपण करत जाऊ. ओके, so this is the energy of an electron in second orbit, electron of second orbit of He plus ion. त्यांचे बघायचं He plus ion साठीचे कॅल्क्युलेट करायचं. ठीक आहे, तर कशा प्रकारे कॅल्क्युलेट करणार आहे बघा. सो दिस इज आल्सो फॉर्म्युला E2 इज इक्वल टू, हा सुद्धा सेकंड ऑर्बिटच आहे त्यामुळे फॉर्म्युल्यामध्ये काय मायनस 21.72 into 10 raised to minus 19 divided by n square. n square means number of orbits with 2 square into. आता जो हेलियम एटम आहे ते हेलियम एटमचा जो z ची जी व्हॅल्यू आहे, z means it is the atomic number or charge of an element. Okay, so this helium having atomic number 2, therefore it is 2 square. z square असल्यामुळे या ठिकाणी काय येणार आहे 2 square होईल. आणि दोन्ही ठिकाणचा 2 square आहे असल्यामुळे तो कॅन्सल होईल आणि therefore it gives E2 is equal to, आपल्याला व्हॅल्यू काय मिळते minus 21.72 into 10 raised to minus 19 किलो ओके इन जूल्स. ओके, अशा प्रकारची व्हॅल्यू आपल्याला की सेकंड ऑर्बिट मधल्या He प्लस आयनच्या इलेक्ट्रॉनची ही एनर्जी मिळते. त्यानुसार आपण कॅल्क्युलेट करू द एनर्जी ऑफ एन इलेक्ट्रॉन ऑफ फर्स्ट ऑर्बिट ऑफ He प्लस आयन ची आपल्याला एनर्जी काय करायची, कॅल्क्युलेट करायची. कशा प्रकारे येणार फॉर्म्युल्यामध्ये E1 इज इक्वल टू काय येणार आहे मायनस 21.72 into 10 raised to minus 19 divided by number of orbits. हा 1 आहे फर्स्ट ऑर्बिट मध्ये म्हणजे 1 स्क्वेअर into काय येणार आहे z स्क्वेअर. z स्क्वेअर म्हटल्यानंतर काय मिळेल, याचा atomic number हेलियमचा 2 चा, so it is 2 square that means 4. आणि हे सर्व कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला काय मिळेल E1 is equal to minus 21.72 into 10 raised to minus 19 into 4 करायला पाहिजे. आणि हे कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू काय मिळते minus 86.88 into 10 raised to minus 19 joule. ओके, तर ही जी एनर्जी मिळाली आपल्याला E1 मिळाली, ही कोणती झाली E2. आता ज्या पद्धतीने आपण ΔEH ओके हा कॅल्क्युलेट केला त्या प्रोसेस नुसारच आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे की इथून इथे देतो इट इज ΔE फॉर He प्लस आयन. हा सुद्धा कसा मायनस करायला पाहिजे की फर्स्ट ऑर्बिटच्या एनर्जी मधून सेकंड ऑर्बिटची एनर्जी आहे ती सेकंड ऑर्बिटची एनर्जी आपल्याला या ठिकाणी
करायला पाहिजे म्हणजे -86.88 into 10 raised to minus 19 minus, okay, it is about minus 21.72 into 10 raised to minus 19 is equal to, हे मायनस मायनस प्लस होईल आणि मायनस मायनस प्लस झाल्यानंतर -86 मधून +21 जर आपण मायनस केला असेल तर आपल्याला व्हॅल्यू जी आहे ती व्हॅल्यू किती मिळते, इट इज अबाउट -56.16 into 10 raised to minus 19 joule. So this is the daily for change in energy for He plus m. आणि हा जो काय म्हणतो आपल्याला चेंज इन एनर्जी फॉर He प्लस m. आता दोन्ही ठिकाणी आपण जर व्हॅल्यूचं ऑब्झर्वेशन केलं की डेली H तो एक व्हॅल्यू मिळाली आणि डेली He प्लस m ची ही सुद्धा एक आपल्याला चेंज इन एनर्जी व्हॅल्यू मिळाली आणि याचाच आपल्याला काय करायचं अगोदर रेशो बघू आपण. काय बघू रेशो, कारण का प्रॉब्लेम मध्ये आपल्याला वेव्हलेंथ फाइंड आउट करायचा आहे आणि वेव्हलेंथ फाइंड आउट करत असताना सुरुवातीला आपण एनर्जी मधला डिफरन्स कॅल्क्युलेट केला, त्याचा रेशो बघू आपण. सो दिस इज द रेशो ऑफ अ डेली ratio or it is the relation of daily H as to daily of He plus is equal to daily of H किती मिळालेला आहे -16.29 into 10 raised to minus 19 joules as daily of He plus and किती मिळालेला -65.60 into 10 raised to minus 19 joule. ओके, हे रिलेशन आपल्याला किंवा या दोन्ही व्हॅल्यू एकमेकाला याच प्रकारे घेतलेले आहेत. सो देअरफॉर की याचा जर तुम्ही रेशो बघितला असेल किंवा याचा जर आपण मिनिमम रेशो मध्ये कन्वर्ट केला असेल तर काय येणार आहे, इट इज अप्रॉक्सिमेटली 1:4. हे कशाने दिसते आपल्याला 1:4 मध्ये दिसते. 1:4 मध्ये असेल तर याचा जर आपण लॅम्बडा मीन्स इट इज दी वेव्हलेंथ, लॅम्बडा सिम्बॉल कशासाठी घेतला जातो, वेव्हलेंथ साठी घेतला जातो. अँड वेव्हलेंथ ऑफ हायड्रोजन एज टू वेव्हलेंथ ऑफ He plus ion is equal to, आता काय होणार आहे फक्त की जो चेंज इन एनर्जी जो आहे तो वेव्हलेंथशी इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतो. म्हणजे दोन्हीच्या वेव्हलेंथ काय होती, जे एनर्जी मधला जो प्रोपोर्शनल आलेला आहे तो प्रोपोर्शनल काय होणार आहे, इनव्हर्स होणार आहे, चेंज होणार आहे. म्हणजे 4:1 मिळणार आहे. काय मिळणार आहे, 4:1. याच्यावरून आपण काय सॉल्व्ह करू शकतो की दिलेल्या इमिडिएट जी रेडिएशन आहे ते इमिडिएट रेडिएशनची वेव्हलेंथ जी आहे ती वेव्हलेंथ ऑफ हायड्रोजन एज टू वेव्हलेंथ ऑफ He plus ion is equal to 4:1. आणि हा प्रॉब्लेम कशासाठी मिळतो आपल्याला 4:1 मिळणार आहे. ओके, तर आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना जो फॉर्म्युला वापरला तो फॉर्म्युला मध्ये इट इज द एनर्जी ऑफ एन इलेक्ट्रॉन दॅट इज -21.72 divided by n square into z square. ओके, या फॉर्म्युल्यानुसार हा प्रॉब्लेम मध्ये आपण प्रत्येक ऑर्बिटची एनर्जी लेवल कॅल्क्युलेट केली. त्या एनर्जी लेवल कॅल्क्युलेट केल्यानंतर की त्याच्यातून एनर्जी डिफरन्स कॅल्क्युलेट केला. एनर्जी डिफरन्सचा रेशो बघितल्यानंतर त्याच्यावरून आपण जो वेव्हलेंथ कशा प्रकारचे इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे त्याच्यावरून आपण वेव्हलेंथ ऑफ these two respective atoms hydrogen and He plus ions will be calculated किंवा हे आपण काय केलेलं आहे, कॅल्क्युलेट केलं आहे. ओके, सो दिस इज द फर्स्ट प्रॉब्लेम. की याच्यानंतर आपल्याला आणखी एक प्रॉब्लेम बघायचा आहे. Okay, so this is the solution of first problem, and we can go into the second another problem such as the angular momentum of an orbit is 3.16 into 10 raised to minus 34 kilogram meter square yes inverse. The energy of an orbit in which electron is present into the -21.72 into 10 raised to minus 19 joules. Calculate the radius and energy of an ground state of species. की आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे की ग्राउंड स्टेट मधली जी स्पेसिस आपल्याला आहे म्हणजे जो आपल्याला ॲटम दिलेला असणार आहे इट इज रिलेटेड टू बी हायड्रोजन, की हायड्रोजनशी रिलेटेड असणारी जी स्पेसिस असेल ती स्पेसिस सुरुवातीला फाइंड आउट केली पाहिजे आणि त्या स्पेसिसची आपल्याला रेडियस आणखी एनर्जी ऑफ एन दॅट ग्राउंड स्टेट आणि त्या स्पेसिसची ग्राउंड स्टेटमध्ये एनर्जी आणखी रेडियस ती फाइंड आउट करायला पाहिजे. ओके, पण देत असताना प्रॉब्लेममध्ये गिव्हनमध्ये आपल्याला angular momentum of an orbit की angular momentum दिलेला आहे and the energy of an orbit आणि त्या ऑर्बिटची एनर्जी सुद्धा दिलेली आहे. दोन गोष्टी गिव्हन मध्ये. ओके, सो वी राइट द गिव्हन
काय गिवन मध्ये दिलेला आहे दी एनर्जी ऑफ एन ऑर्बिट और दी एंगुलर मोमेंटम of an orbit is equal to 3.16 into 10 raised to minus 34 kilogram meter square years inverse. ओके एक दिलेलं गिवन मध्ये त्याच्यानंतर the energy of an orbit it means that En is equal to minus 21.72 into 10 raised to minus 19 joules. हे कॅल्क्युलेट काय करायचं आपल्याला की ग्राउंड स्टेट मध्ये की एनर्जी ऑफ एन ऑर्बिट म्हणजे E1 साठी एनर्जी आपल्याला फाइंड आउट करायची आहे त्याच पद्धतीने रेडियस ऑफ फर्स्ट ऑर्बिट ग्राउंड स्टेटची ती काय करायची की फाइंड आउट करायची या दोन्ही गोष्टी आपल्याला फाइंड आउट करायचे तर काय करायला पाहिजे आपल्याला द अँग्युलर मोमेंटम मीन्स व्हिच हॅव द फॉर्म्युला की आपण काल एक फॉर्म्युला बघितला होता लास्ट लेक्चर मध्ये द mvr is equal to nh upon 2 pi. Okay, so this mvr is equal to nh upon 2 pi. So this is the mvr of angular momentum. यालाच काय हा फॉर्म्युला आपण अँग्युलर मोमेंटम साठी बघितला होता आणि याची व्हॅल्यू किती दिलेली आहे सो इट इज अबाउट 3.16 into 10 raised to minus 34 की आपल्याला जो ऑर्बिटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची म्हणजे n ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची तर mvr साठी आपण व्हॅल्यू घेऊया 3.16 into 10 raised to minus 34 आणि nh मध्ये n ची व्हॅल्यू फाइंड आउट करत असताना n into h means it is the Planck's constant which having value 6.624 into 10 raised to minus 34 joule per second हे आपण Planck's constant ची व्हॅल्यू घेतो divided by 2 into pi ची व्हॅल्यू it is written in the form of 3.40 as well as 22 divided by 7 हे सुद्धा आपण काय घेऊ शकतो pi ची व्हॅल्यू या ठिकाणी घेऊ शकतो he is equal to 3.60 into 10 raised to minus 34 हे आपल्याला काय मिळणार आहे ही अँग्युलर मोमेंटमचं रिलेशन मिळेल. ओके so therefore rearrange this equation की दिलेली इक्वेशन rearrange करा therefore n is equal to 2 into 22 divided by 7 हे संपूर्ण व्हॅल्यू डिनॉमिनेटरला आहे डिनॉमिनेटरला असल्यामुळे या साइडला ट्रान्सफर केल्यानंतर ती मल्टिप्लाय होईल आणि मल्टिप्लाय झाल्यानंतर आपल्याला इक्वेशन कशा प्रकारचे मिळेल बघा दी n into 6.624 into 10 raised to minus 34 is equal to 3.60 into 10 raised to minus 34 into 2 into 22 divided by 7 हे मल्टिप्लाय केल्यानंतर 3.40 आहे आणि 3.40 into 2 केल्यानंतर आपल्याला किती मिळणार आहे 6.28 मिळेल आणि या साइडला गेल्यानंतर into 6.28 अशा प्रकारचं काय मिळेल की इक्वेशन मिळणार त्यानंतर therefore n is equal to 3.60 into 10 raised to minus 34 into 6.28 divided by 6.624 into 10 raised to minus 34 हे रिलेशन मिळणार 10 raised to minus 34 कॅन्सल होईल and this is the approximate value of 6.28 and 6.624 हे दोन्ही व्हॅल्यू अप्रॉक्सिमेटली सेम दिसतात आपल्याला त्याच्यामुळे फक्त व्हॅल्यू कोणती राहणार आहे 3.60 म्हणजे इट इज इक्वल टू अप्रॉक्सिमेटली इज इक्वल टू 3 आपण ते काय येणार n इज इक्वल टू 3 असं घेणार सो देयरफॉर नंबर ऑफ ऑर्बिट्स की इलेक्ट्रॉन जो ज्या ऑर्बिट मध्ये प्रेझेंट असणार आहे त्याची व्हॅल्यू आपल्याला किती मिळते n इज इक्वल टू 3 अशा प्रकारे व्हॅल्यू मिळणार आहे ओके सो फ्रॉम दिस इक्वेशन किंवा फ्रॉम दिस रिलेशन या रिलेशन वरून जे अँग्युलर मोमेंटम वरून आपण इलेक्ट्रॉन कोणत्या ऑर्बिट मध्ये प्रेझेंट आहे त्या ऑर्बिट मध्ये काय करू शकतो n ची व्हॅल्यू फाइंड आउट केली सो देयरफॉर n इज इक्वल टू 3 आता मिळालेला जो n इज इक्वल टू 3 जर असेल तर त्या ठिकाणची एनर्जी जी आहे ते एनर्जीच्या बाबतीत रिलेशन कसं आहे En is equal to minus 21.72 into 10 raised to minus 19 divided by n square into z square is equal to आता याचं सुद्धा एनर्जी ऑफ एन ऑर्बिट ही आपल्याला व्हॅल्यू गिवन मध्ये दिलेली आहे किती व्हॅल्यू आहे minus 21.72 into 10 raised to minus 19 इतकी व्हॅल्यू दिलेली आहे
मग n ची व्हॅल्यू जर 3 जर असेल सो देअरफॉर दी -21.72 minus 19 divided by n square. N is equal to 3, therefore it is 3 square, and also into z square is equal to minus 21.72 into 10 raised to minus 19. ओके, तर या दोन्ही व्हॅल्यू जर आपण ऑब्झर्वेशन केल्या की ही संपूर्ण प्रोसेस सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला मिळणार आन्सर सुद्धा इतका आहे, आणि या ठिकाणी सुद्धा -21.72.10 raised to minus 19 असं आहे. म्हणजे 3 स्क्वेअर आणखी z स्क्वेअर हे दोन्ही एकमेकाला काय व्हायला पाहिजे, कॅन्सल व्हायला पाहिजे, आणि हे कॅन्सल व्हायचं असेल होत असतील तर त्या ठिकाणची z ची व्हॅल्यू सुद्धा किती मिळणार आपल्याला, z is equal to 1 अशी व्हॅल्यू मिळेल. किती मिळेल, z is equal to 1, सॉरी z is equal to 3 अशी व्हॅल्यू मिळणार. ओके, but z is equal to 3 it means that atomic number of element or atomic number of that species is equal to 3. की जी एलिमेंट किंवा जी स्पेसिस आपल्याला फाइंड आउट करायची आहे त्याचा ॲटॉमिक नंबर हा 3 असा बघायला मिळतो. 3 ॲटॉमिक नंबर असेल सो देअरफॉर दिस इज दी लिथियम स्पेसिस. ती स्पेसिस कोणती असणार आहे, लिथियमची स्पेसिस असणार आहे, कारण का लिथियमचा ॲटॉमिक नंबर हा 3 असा आहे, पण इट इज रिलेटेड टू बी हायड्रोजन ॲटम, आणि ही स्पेसिस हायड्रोजन ॲटमशी फक्त रिलेटेड असायला पाहिजे. म्हणजे इट इज दी Li2+. तो काय दाखवणार आहे स्पेसिस, दिस स्पेसिस इज हॅव्हिंग Li2+ स्पेसिस. ओके, आता प्रॉब्लेम मध्ये कॅल्क्युलेट करत असताना कॅल्क्युलेट द रेडियस अँड एनर्जी ऑफ एन ग्राउंड स्टेट अशा प्रकारे विचारलेलं आहे. ग्राउंड स्टेटची एनर्जी आणखी रेडियस सुद्धा ग्राउंड स्टेटची विचारलेलं आहे, आणि याच्यावरून आपण ग्राउंड स्टेटची कॅल्क्युलेट करत असताना फॉर्म्युला हा E1 is equal to -21.72 10 raised to minus 19 divided by n square. n square मध्ये n ची व्हॅल्यू 1 आहे, आणि 1 स्क्वेअर इनटू z किती मिळालेला, 3 मिळालेला, 3 स्क्वेअर करायला पाहिजे. काय करायला पाहिजे, 3 स्क्वेअर. देअरफॉर E1 is equal to 3 स्क्वेअर मीन्स 9, 9 ने याला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला व्हॅल्यू किती मिळते, इट इज अबाउट -195.48 10 raised to minus 19 joules इतकी आपल्याला काय मिळणार आहे, एनर्जी ऑफ एन ग्राउंड स्टेट. हे ग्राउंड स्टेट मध्ये Li+2 ही स्पेसिस असल्यानंतर त्याची एनर्जी जी असेल फर्स्ट ऑर्बिट मध्ये ती एनर्जी इतकी मिळेल. इन दी सिमिलर वे रेडियस साठी फॉर्म्युला वापरतो आपण, Rn is equal to 0.529 into 0 into केला मल्टिप्लाय करत असताना n square divided by z हा फॉर्म्युला वापरतो. ओके, सो देअरफॉर रेडियस ऑफ एन फर्स्ट ऑर्बिट ग्राउंड स्टेटची कॅल्क्युलेट करायची, म्हणजे R1 is equal to 0.529 into 1 square divided by z ची व्हॅल्यू किती या ठिकाणी किती आहे, n is equal to 3 अशी व्हॅल्यू मिळालेली आहे, म्हणजे n is equal to 3 देअरफॉर 3 square divided by z. z सुद्धा किती मिळालेला आहे, 3 असा. hence R1 is equal to 0.529 into 9 divided by 3 असं होईल. ओके, so therefore it is also 3. It means that R1 is equal to 0.529 into 3 is equal to 1.5 angstrom unit. So this is the radius of an approximate value 1.5 असे घेतले आहे. So this is the radius of an orbit of an electron present at the ground state, and so this is the energy of an electron present at the ground state of that species. आणि या स्पेसिसची एनर्जी असणार आहे. म्हणजे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना आपण अँग्युलर मोमेंटमचा जो फॉर्म्युला आहे तो अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला वापरला, आणि त्याच्यावरून आपण सुरुवातीला ऑर्बिट्स n ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. n ची व्हॅल्यू फाइंड आउट केल्यानंतर त्याच्यासाठी आपल्याला जी कोणती स्पेसिस आहे ती कोणती स्पेसिस फाइंड आउट करण्यासाठी आपण जो एनर्जी वरून z ची व्हॅल्यू फाइंड आउट केली, आणि हे फाइंड आउट केल्यानंतर आपल्याला Li2+ ही हायड्रोजनशी रिलेटेड असणारी स्पेसिस मिळाली, आणि दोन्हीची व्हॅल्यू मिळाल्यानंतर n is equal to 3 सुद्धा मिळाला, आणि z is equal to 3 सुद्धा ऑब्टेन झालेला. ओके, याच्यानंतर आपल्याला जो ग्राउंड स्टेट ऑफ एन ऑर्बिट्स आहे ती ग्राउंड स्टेटला आपण फर्स्ट ऑर्बिट मध्ये असताना त्याची एनर्जी R1 एनर्जी E1 आणखी रेडियस R1 हे अशा प्रकारे काय केलेलं आहे की कॅल्क्युलेट केलेलं आहे. ओके, so in this lecture we have completed the two types of the problem. In the first problem we can calculate the what is the wavelength of the emitted radiation, and in the second problem we have calculated the radius and energy of an ground state of an orbiter. या
according to these two formula. So thank you.